2016चा जो T20 वर्ल्ड कप झाला जो भारतामध्ये होता, सेमीफायनल मध्ये वानखेडे स्टेडियम वरती वेस्ट इंडिज टीमनी भारतीय संघाला पराभूत केलं आणि नाचत बागडत ते हॉटेलमध्ये पोहोचलेले होते. कारण ड्वेन ब्रावोचं गाणं चॅम्पियन चॅम्पियन हे गाणं त्यावेळेला गात होते ते, तरी लोक त्यांच्यावरती रागवले नाही. इतकं वेस्ट इंडिज संघाबद्दल एक वेगळं प्रेम आहे लोकांना. फायनल मॅच मी विसरू शकत नाही. अंतिम षटकामध्ये वेस्ट इंडिजला 20 पेक्षा जास्त धावा करायच्या होत्या. मर्लॉन सॅन्युअल ज्यांनी 2012 सालचा वर्ल्ड कप जिंकून देताना महत्वाची कामगिरी बजावली होती, तो त्यावेळेला खेळत होता. समोर होता कार्लोस ब्रॅथवेट, ज्याच्या हातामध्ये बॅट होती. स्ट्रायकिंग एंडला तो होता, बॉलिंग टाकत होता. अत्यंत अनुभवी बेन स्टोक्स, आणि विसरू शकत नाही तो क्षण, कारण कार्लोस ब्रॅथवेटनी 1, 2, 3 आणि 4 पहिल्या 4 बॉल वरती 4 सिक्सर मारल्या आणि वेस्ट इंडिज संघाला दुसरं T20 विश्व विजेतेपद मिळवून दिलेलं होतं. तो ब्रॅथवेट असा उभा राहिलेला मला अजून डोळ्यासमोर दिसतोय. आणि त्याचबरोबर ईडन गार्डनच्या ग्राउंड वरती तोंडावरती आपटलेला मला बेन स्टोक्स सुद्धा आठवतोय. तो वर्ल्ड कप ब्रॅथवेटच्या त्या 4 सिक्सरनी अक्षरशः स्मरणात राहिला.